नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. आरोग्य विभाग भरती संदर्भात महत्त्वाचा असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. शासन निर्णय पाहण्या अगोदर आरोग्य विभाग भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर खरेदी करा. आरोग्य विभाग भरती 157 प्रश्नपत्रिकाचा संच. या प्रश्नपत्रिका संचामध्ये 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. नक्कीच तुम्हाला फायदा होईल आरोग्य विभाग भरतीसाठी या पुस्तकाचा. तसेच झेडपी अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवक या पदाची जी परीक्षा काही दिवसांमध्ये होणार आहे, या परीक्षेसाठी तुम्हाला ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये देखील 2012 ते 2022 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतरच नक्कीच तुम्हाला पेपर जो आहे तो खूप सोपा जाण्यास मदत होते. तसेच महाराष्ट्रामध्ये जी मेगा पोलिसांची भरती निघालेली आहे, या भरतीसाठी पोलीस भरती स्पेशल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची पुस्तकं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. 2023 मध्ये झालेल्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे. लेखीसाठी अत्यंत उपयुक्त असणारं पुस्तक आहे, खरेदी करू शकता. हे पुस्तक तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहे. तसेच ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर अवेलेबल आहे. आणि स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही हे पुस्तकं मागवू शकता. बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी स्पेशल IBPS आणि TCS पॅटर्नवर बनवण्यात आलेले पुस्तक आहे. तर ही पुस्तकं खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा. आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षे संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला दररोज पाहण्यास मिळतात. 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच तुम्हाला टेलिग्रामचा देखील खूप फायदा होणार आहे. आत्तापर्यंत देण्यात आलेले सर्व क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे. तर जॉईन करा टेलिग्राम. आता पाहूया आपण महत्त्वाचा असा आरोग्य विभाग भरती संदर्भातला शासन निर्णय. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा जो शासन निर्णय आहे तो दिनांक 14 मार्च 2024 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कशा संदर्भात आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांच्या सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदावर सरळ सेवेने 70% व समावेशाने या ठिकाणी 30% याप्रमाणे भरती करण्यासंदर्भात हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपण शासन निर्णय वाचूया डायरेक्ट. या ठिकाणी पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/3/2024 रोजीच्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि जो निर्णय आहे तर त्यामध्ये 1 नंबरचा मुद्दा पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांच्या सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये सरळ सेवेने 70% व दरवर्षी समावेशाने 30% याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी एवढी वयाची अट शिथिल करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन केल्यानंतर त्यांचे वेतन व त्यांच्या लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणारे मानधन एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, मार्गदर्शन तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करतेवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/3/2024 रोजीच्या झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक 13/3/2024 रोजीच्या वृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती तुम्हाला अवेलेबल आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावरती देखील हा शासन निर्णय अवेलेबल आहे. तर महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे कंत्राटी कंत्राटी कर्मचारी भरती संदर्भात, तसेच सरळ सेवेने जी 70% पदं भरण्यात येणार आहेत त्या संदर्भात. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद.